फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे साताऱ्यासह राज्यातील वातावरण ढवळून निघाले। याबाबत रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉक्टर अंशुमन धुमाळ यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचंही तरुणीने सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं। मात्र एका वृत्तवाहिनीने डॉक्टर अंशुमन धुमाळ यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले। या प्रकरणातील मुख्य आरोपी PSI गोपाळ बदने याच्याबाबत विचारल्यावर डॉक्टर अंशुमन धुमाळ यांनी कानावर हात ठेवले। त्यांनी म्हटलंय की PSI गोपाळ बदने याचं नाव मी प्रथमच ऐकत आहे। मला किंवा कर्मचाऱ्यांनी चौकशी समिती समोर जो जबाब दिला आहे त्यामध्ये असा कोणताही प्रकार जाणवल्याचं म्हटलेलं नाहीये। आमचे सुरक्षा रक्षक कर्मचारी किंवा रुग्णालयातील नर्स यापैकी कुणीही असा प्रकार घडल्याचं सांगितलं नाहीये, असं डॉक्टर धुमाळ यांनी म्हटलंय। यावेळी डॉक्टर धुमाळ यांना खासदारांचे 2 PA रुग्णालयात येऊन त्यांनी मृत डॉक्टर तरुणीशी खासदारांचं बोलणं करून दिलं। याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की मला मृत डॉक्टर तरुणीने खासदारांबाबत कधीही काहीही सांगितलं नाही, त्यामुळे मी यावर काहीच भाष्य करू इच्छित नाही, असंही डॉक्टर अंशुमन धुमाळ यांनी सांगितलंय।